मैंने तो बस यही मांगी है दुआएं, फूलों की तरह आप सदा मुस्कुराए। मैंने तो बस यही मांगी है दुआएं, फूलों की तरह आप सदा मुस्कुराए। गाते रहे हम खुशियों के गीत, यूं ही जाए बीत जिंदगी हो, आती रहेगी बहारें, ए जाती रहेगी बहारें। दिल की नजर से दुनिया को देखो, दुनिया सदा ही हंसी है, हो आती रहेगी बहारें, ए जाती रहेगी बहारें। दिल की नजर से दुनिया को देखो, दुनिया सदा ही हंसी है। अशा देखा तुम्हाला काय सुस्त आहे? मेरा कुछ तुम्हारे किनका मोबाइल है यार वो? उनको बोलो उनको। सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं हो, और तुम्हारे खत में लिपटी रात पड़ी है। वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो, वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो। खूप वर्ष झाली काम करायला, मी त्यांना भेटलेले आहे जवळजवळ ते काहीतरी 20 नाही 18-19 वर्षाचंच असते. मॅट्रिकवर नापास होऊन आले होते आणि त्यांच्या वडिलांकडे काम करत होते आणि मी त्यांच्या वडिलांकडे गात होते 9-11 वगैरे पिक्चर. तेव्हापासून बात भी बोलेंगे, हिंदी में बात करो. नहीं बोला बोला मराठी बोला नंतर मराठी बोला मराठी बोला एक एक भाषा बोली. हो बोला बोला मराठी बोला मराठी आधी बोला मराठी पेपर जास्त आहेत का? हो पेपरचं आहे का याचं? चॅनल सगळेच ताई. आमचं बोलवलं रे, मिनिस्टरने बोलवलं ते हां. तर मी त्यांना 9-11. अरे कोण बोलताय तिकडं? वनिता वहिनी, माझी सून बोलते. तर खूप वर्ष मी त्यांना म्हणजे ओळखत होते आणि बरंच काम केलं मी. बरेचशी गाणी त्यांची गाली. जवळजवळ मला वाटतं की माझी गाणी त्यांच्याकडं 840 गाणी मी त्यांची गाली आहे आणि दीदीची गाणी आहेत 363. किशोर कुमारचे 558 आणि बाकीच्यांची फार थोडी, म्हणजे 1-2 आहे. तर मी खूप काम केलं त्यांच्याकडं आणि बरंचसंच काम म्हणजे खूप पॉप्युलर झालं त्यांचं. 50 वर्ष झाली ज्या गाण्यांना, दम मारो दम वगैरे, ही गाणी अजूनही लोकांना आवडतात आणि मला सगळे म्हटले जातात की नवीन म्युझिक पाहिजे, असं आहे तसं आहे. पण गातात लोक तीच जुनी गाणी गातात, तीच लहान मुलं पण तीच गातात, घरातल्या बायका पण तीच गातात. कोणी मॉडर्न संगीत ऐकलेलं मला असं वाटत नाही की फार ते चालतं म्हणून. पण आय डोंट नो, मला जास्त याच्यात हे नाही, म्हणजे इंटरेस्ट नाही आहे. आता तुम्ही विचारा काय. त्यांची आमचा वाढदिवस जो होता ना, त्यांचा वाढदिवस, तो वाढदिवस या घरामध्ये जवळजवळ, या घरामध्ये आणि दुसऱ्या घरामध्ये ओढिनामध्ये, तिथं टेरेस होता.
तर 60-60 लोक यायचे, सगळे आर्टिस्ट, म्युझिक डायरेक्टर, नंतर रायटर वगैरे हे सगळे यायचे. आणि मी जेवण काढायला फक्त माझं स्वयंपाकघरातच काम असायचं. एक दिवस आधीपासून स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि सगळं जेवण माझ्या हातात असायचं. आणि त्यामुळंच माझं जेवणाचं नाव जास्त झालं इंडस्ट्रीमध्ये, की जेवण चांगलं करते म्हणून. आणि कधी कधी घरात असायचा, कधी कधी खंडाळ्याला जायचं आम्ही, कधी कधी कलकत्त्याला जायचं, कलकत्त्याला जाऊन त्याचं पण त्याचं असं हे नव्हतं की जास्त माणसं बोलवणं वगैरे असं नाही. फक्त स्वतःच्या मित्रांमध्ये त्याला आवड होती आणि ती तसंच आम्ही त्यांचे वाढदिवस केलेले. त्यांची एखादी अशी खास आठवण हो. किंवा फिल्म इंडस्ट्रीला त्याच्यापासून प्रेरणा मिळेल अशी? प्रेरणा म्हणजे त्याचं जे गाणं होतं, त्याच्या ज्या ट्यून होत्या त्या सगळ्याच प्रेरणा होत्या. कारण त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी तो करायचा. कुठं हा हा करायचा, कुठं हा हा करायचा, कुठं हू करायचा, कुठं काहीतरी वेगळं करायला सांगायचा. कधी कधी आवाज बदल असं सांगायचं. आणि खूप उंच माझा त्याने जितका नेता येईल तेवढा नेलेला आहे. मेरे जा मैंने कहा त्याच्यामधलं तो एक हा असा करून आहे ना, तर किती काळी 4ला तो सूर आहे. तर म्हणजे त्यांच्याबरोबर असं खूपच गाणं शिकायला मिळालं. माझं पण म्हणजे त्यांना मदत होती त्या गाण्यांमध्ये. जी गाणी, इथं आवाज फार आहे ना, काय करायचं? नाही नाही, बोला 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 बोला. नाही हो 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 नाही येत. आणि त्यामुळं म्हणजे कुठं होते मी? काळी 4मध्ये तो सूर लावला होता मी. आणि त्यानंतर सगळी गाणी तो अशीच करत गेला. जॅझ त्यानं आणला पहिल्यांदा, वसनवा त्यांनी आणला, सगळे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आणि रिदम और आवाज हे सगळं त्यांनी नवीन करायला लावलं. आणि त्यामुळं माझं गाणं समृद्ध झालं. माझ्या गाण्यामध्ये मला नवीन एक रस्ता मिळाला की मी हे पण करू शकते, मी हे पण करू शकते. माझी जी कॅपॅसिटी होती त्यानं सगळी बाहेर काढली. तशी दुसऱ्या लोकांनी केलं नाही. दुसरे लोक अशीच गाणी बनवायची, तशीच गायची. जसं आपल्याला काही करायला मिळावं आर्टिस्टला, हे जे असतं ते त्यांनी पुरं केलं. म्हणजे त्यांनी असं गायला दिलं, असा विचार करायला दिला की आम्ही काहीतरी चांगलं करावं. त्यांचं एखादं गाणं जे तुमच्या फार जवळचं आहे, असं एखादं गाणं. एक ऐसी मेमोरीज बतानी चाहेंगी आप जो लोगों को नहीं पता हो, जो आपने काफी अच्छे से शेयर की आरती जी के साथ? इतना नहीं याद नहीं, अभी इतना याद नहीं. तो कोई एक गाना बताना चाहेंगी जो शूट करने में काफी कठिनाई आई है? शूटिंग में तो कोई कठिनाई नहीं होती. तो कैमरा में शूट होता आर्टिस्ट के, गाने में, रिकॉर्डिंग में रिकॉर्डिंग में बहुत मेरे को कभी तकलीफ नहीं हुई. मैं बहुत इजी गाती थी गाने, उनके गाने सब इजी गाती. अभी जो गाएंगे उनको तकलीफ होगी, वो नहीं गा पाएंगे वो गाने जो मैंने गाए हुए हैं. ताई सध्या राज्यामध्ये ताई सध्या राज्यामध्ये हिंदी भाषेचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे. मराठी भाषा हो जवळचे संबंध आहेत. कसं पाहता या विषयाकडे? ठाकरे बंधूंना काय सांगाल? मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत. पण राजकारणामध्ये माझा काहीही संबंध नाही आणि मला हे राजकारण नकोच आहे.